चला तर आज मी छोट्या बेबीसाठी आता मस्त बीन्सची सब्जी बनवत आहे. बीन्स तर माहितीच असतील तुम्हाला, फरस बी असतात ते. तर सर्वप्रथम मी बीन्स धुवून घेतलेले आहेत आणि ते बीन्स धुवून आता नंतर त्याला स्वच्छ करून घेतलेत आणि बारीक असे काप करून घेतलेत, म्हणजे बारीक एकदम चिरून घेतलेत. आता त्याला मस्त असं फ्राय करायचं. आता तुपाची फोडणी करायची. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत लसूण, तर त्यासाठी मी लसूण सोलत आहे. मग सर्वप्रथम आता पॅन ठेवत आहे मी गॅसवर. तुम्ही बघू शकता, मी असं छानशी रेसिपी मी आमच्या छोट्या बेबीसाठी बनवत आहे. तर त्याच्यासाठी पॅन ठेवत आहे मी. तर आम्ही स्टीलच्याच भांड्यामध्ये भाज्या बनवतो, कारण स्टीलच्या भांड्यामधल्याच भाज्या छान असतात. मग आता मी स्टीलचा पॅन इथे ठेवत आहे. तर त्याच्यामध्ये टाकत आहे मी तूप. आमच्याकडे गोविंदचं तूप असतं, तर मी तूप वापरत आहे बेबीला. तर आता आपण टाकायचं आहे त्याच्यामध्ये तूप. मग आपण लसूण बारीक करून घेणार आहोत. लसणासाठी मी हे वापरत आहे आणि चॉपरवरतीच मी लसूण असं बारीक करून घेत आहे. तर त्याच्यामुळे लसणामुळे टेस्ट खूप छान येते आणि फ्लेवर पण छान होतो आणि छोट्या बेबींना खूप आवडतो. म्हणजे असं लसूण वगैरे व्यवस्थित सगळं व्यवस्थित पैकी आपण त्यांना भाज्या दिल्या पाहिजेत. चांगली स्मरणशक्ती वाढते आणि बीन्स तर अगदी छानच असतात. तर आता मी टाकत आहे जिरे. तर आता मी जिरे टाकलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता, मस्त जिऱ्याला पण कलर आलेला आहे. आता टाकणार आहोत आपण लसूण. लसणाचा पण कसा आवाज येतो बघा, तडतड 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 लसूण होतो. मग आपण मस्त अशी लसूणला पण चांगला रंग सुटेपर्यंत आपण लसूण भाजून घेत आहोत. आज आपण कांदा वगैरे वापरलेला नाही, एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बीन्स. हे असे काप करून घ्यायचे, छोटे छोटे एकदम बारीक असं कट करून घ्यायचं.